लाईट होती ती बंद करा जेणेकरून बॅट्समनला इथे कुठेतरी अडथळा येतोय. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर ते चंदन तलवार आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहू शकाल विराज उदय तांडेल. हे दोन्ही यंगस्टर खेळाडू आहे. चंदन तलवारने मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी हमजा खान एक वेगवान गोलंदाज आहे. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये चंदन तलवारने अगदी तलवाराने वार केला आणि पहिल्याच बॉलवर चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय पहिला वार. षटकार. व्हॉट अ शॉट. खूप चांगला स्ट्रोक आणि ताकदवर फटका पाहायला मिळाला. अगदी लेंथ बॉलला लवकर पिक केलं आणि पाठवून दिलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावांनी आपलं खातं उघडलंय. षटकार. इथे अखोट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला येऊन पंच केलाय. थ्रू द कव्हर चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक नेत्रदीपक फटका चेंडू सीमारेषा पार. चौकार. मग मागच्या बॉलच्या तुलनेने हा बॉल काहीसा आखूड होता. बॅकफुटला गेला, पंच केला, थ्रू द कव्हर चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. चंदन तलवार जर पाहिलं तर मागच्या 1-2 वर्षापासून या सारसोळी टीमच्या स्क्वॉडमध्ये आलाय आणि या खेळाडूने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षक या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ दाखवतोय. पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील तेच सातत्य, तोच कॉन्फिडन्स घेऊन बॅटिंगसाठी उतरला आणि पहिल्या बॉलवर षटकार आहे, दुसऱ्या बॉलवर चौकार आला. 4 धावा. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 2 बॉलमध्ये 10 धावा म्हणजेच 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग. इथे कोळीचा अकूट टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय. धावचित होऊ शकलाच. थोडंसं कॅज्युअल क्रिकेट खेळलाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. सेकंडवर आपल्याला पाहायला मिळेल विराज तांडेल. विराज उदय तांडेल. उदय तांडेल हे लेजंड खेळाडू, त्यांचा सुपुत्र. वेगवान चेंडू आहे, अगदी भन्नाट वेग. बॅट्समनला चकून गेला, बॅटर आणि विकेट किपरला देखील चकून गेलाय. फुलर बॉल मिस केलाय. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या हमजा खानने आणि आता मागच्या 2 बॉलवर कमबॅक करत असताना फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय या मॅचचा दुसरा अफलातून क्रॅकिंग षटकार. स्वराज्याचा राजा मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी जाऊ. बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. दमदार सुरुवात झाली आहे आणि अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. अगदी पॉझिटिव्हली क्रिकेट. चांगला इंटेंट ठेवून बॅटिंग करत असताना चंदन तलवार या मॅचमध्ये. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला, चकून गेला बॅटरला. षटक क्रमांक संपलं गेले पहिलं आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात कैलासवासी मंगल स्मृती सारस्वे टीमची. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल अगदी शरीराचा वेध घेतला. चांगला बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करावा लागेल. लेगबायच्या स्वरूपात सिंगल मिळते. अंपायरच्या भूमिकेत महेंद्र पाटील आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत दत्ता मेहर. वास्तविक पाहता दत्ता मेहर असतील, शशी मेहर असतील, उदय तांडेल सर असतील, नीरज राणावत असतील, महेंद्र पाटील असतील, हे नवी मुंबईचे जे वन ऑफ द बेस्ट अंपायर आहेत. गुरुनाथ पाटील हे नाव देखील घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. विनोद भगत असतील, बिरजू भगत असतील, अशी अनेक नावं आहेत ज्या नवी मुंबईत नाही तर नवी मुंबई बाहेर देखील स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना दिसतात. आणि खास करून सारसोळी गावामध्ये येथे खरा क्रिकेट. जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. खरा क्रिकेट म्हणावं लागेल. आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. सारसोळी गावामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक अंपायर आहेत. गुरुनाथ पाटील, शशी मेहर, दत्ता मेहर असतील, उदय तांडेल सर असतील, हे सगळेच वन ऑफ द बेस्ट अंपायर म्हणून या गावाकडून बिलॉंग करतात. अनेक स्पर्धेमध्ये मागणीचे अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतकापासून दूर चेंडू पाहायला मिळाला. चांगली फेकी आहे. फक्त सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. आत्तापर्यंतच्या 3 बॉलमध्ये चांगलं वापसी आणि चांगलं कमबॅक केलं आहे शिरवणे 11 शिरवणे टीमकडून. वापसी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. चांगला खेळ आणि मोठ्या संघाबरोबर खेळत असताना यजमान संघ खेळतोय आपल्या घरच्या मैदानावर. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. बॅटचं स्वीट साऊंड. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. विराज तांडेलच्या बॅटमधून येतोय अफलातून स्ट्रोक. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल काय स्ट्रोक लगावलाय. अगदी अख्खू टप्प्याच्या बॉलला लॉंग ऑन रीजनमध्ये हा स्ट्रोक खेळणं इतकं सोपं नसतं. पण खूप चांगला स्ट्रोक. चांगली बॅटिंग सुरू आहे. चांगली पार्टनरशिप सुरू आहे. सध्याच्या घडीला 28 धावांची पार्टनरशिप. टीमची धावसंख्या 28 विदाउट लॉस. मंगल स्मृती टीम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर आज पहिल्या 2 मॅचमध्ये कमी धावा झाल्या. त्यानंतर 50 आकडा पाहायला मिळाला. 50 आकडा देखील चेस होताना पाहायला मिळाला. यावेळी टप्प्याचा बॉल भिरकावलाय मिड विकेटला. क्लिअर करणारा आजच्या दिवसातला सर्वात लांब लचक षटकार. विराज तांडेल सेट ऑन अ फायर. लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग षटकार. खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या 34 ऑन अ स्कोर बोर्ड. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने हल्ला केला जातोय. खोलबा टप्प्याचा चेंडू. चेंडू कव्हर रीजन मध्ये जाईल. हमजा येईल वेगाने. फेकी केली जाईल. धावचीची संधी आहे. खराब फेकी. धावचीची संधी असू शकली असती पण 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय आणि टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 72 हे सांगितलं जातं कारण की 18ची सरासरी आत्तापर्यंत राखली गेली आहे. मंगल स्मृती टीमने बॅटिंग करत असताना उर्वरित 2 षटकामध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जातील. आज या स्पर्धेचा उद्घाटन दिवस आहे. आज महत्त्वाचा दिवस देखील आहे भारतीय टीमसाठी. दुसऱ्यांदा T20चा विश्वचषक उंचावेल का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात चालतोय. पण रोहित शर्मा आणि टीम ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय, ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झाला, एंटायर टीमने चांगला खेळ केला. आज रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. जसप्रीत बुमरासारखी गोलंदाजी, त्याचबरोबर कुलदीप यादवची ही फिरकीची जादू पाहायला मिळाली.
मागच्या मॅचमध्ये अक्षर पटेलने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. चांगला खेळ सगळ्याच टीमने केलाय. फक्त विराट कोहली कशा पद्धतीने या फायनलच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करेल याकडे लक्ष असेल. चला बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 3. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफूट येऊन फटका चांगला आहे. अमर वारांगे थोडासा स्किट होत असताना एकच धाव मिळते. स्वतःचा बॅलन्स गमावला होता. कॅच पर्यंत पोचला होता पण सुरुवातीच्या स्टेपमध्ये कुठेतरी पाय स्किट झाला आणि त्यामुळेच ही कॅच कॅरी होऊ शकली नाही. कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. जिन्मेश यावेळी स्क्वॅट कटचा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये विराज तांडेलच्या बॅट मधून येतोय एक चांगला स्ट्रोक. अफलातून परफॉर्मन्स सध्याच्या घडीला विराज तांडेलचा पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय उदय तांडेल, ज्यांनी सारसोळी क्रिकेटमध्ये ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच अष्टपैलू खेळाडूचा एक लेजंड खेळाडूचा सुपुत्र विराज तांडेल. अकोट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली पोचेल का काय. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि विराज तांडेलचा खेळीचा होतोय अंत आणि पहिला धक्का लागतोय टीम मंगलस्मृती ठंगाला. फलंदाज बाद. समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा देवीला वंदन करून पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. विराज तांडेल परतल्यानंतर या टीमचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू हर्षल मडवी फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. जिन्मेश जोशीला मिळते पहिली सफलता. यंगस्टर खेळाडू आहे जिन्मेश जोशी. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के आतापर्यंत जिन्मेशने दिलाय. छोटा पॅकेज बडा धमाका आणि 2 इथे विकेट प्राप्त केले. जे बॅटर अडचणी इथे येत होत्या त्या बॅटरला बाद करण्यामध्ये जिन्मेश जोशी आणि त्याचबरोबर शिरवणे 11 शिरवणे टीम यशस्वी होते. 2 गडी बाद 41. आतापर्यंत तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत आणि 2 शिकार केलेत. हॅट्रिकची संधी असेल. नवीन फलंदाज दीपक वैती मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉलवर मात्र प्रहार केलाय. अगदी चाबूक स्ट्रोक दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय. धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. हॅट्रिक बॉलवर प्रहार केलाय जिन्मेश जोशी. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रेझर मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या आकड्यावर. बघा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्यांदाच आम्ही पाहतोय की मराठीमध्ये आपल्याला गुण पाहायला मिळतात. कारण की जी नावं आहेत ती नावं सगळी मराठीमध्ये पाहायला मिळतात.
आणि फॉर्च्यून इव्हेंट आणि कृष्णा म्हात्रे हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावर लागलेत. आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मंगलस्मृती सारसोळे टीम कशा पद्धतीने हा टार्गेट उभा करेल त्याकडे लक्ष असेल. यजमान संघ आहे, या खेळपट्टीवर अनेक वर्ष सराव करतोय, त्यामुळेच या खेळपट्टीचा ॲडव्हान्टेज असेल गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजी करत असताना. चंदन तलवार मागच्या काही बॉलपासून मात्र स्ट्राईकपासून वंचित राहिला. आता स्ट्राईक मिळाल्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि अखेरचं षटक घेऊन येतोय प्रणित जोशी. आणखीन एक यंगस्टार गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हरची ओव्हर आहे. 49 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक अखेरचं टार्गेट सेट करणारा बॉल. षटक पहिला बॉल अगदी उसळी घेणारा चेंडू आहे. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी गर्जना 11 कोपरखिरणे आणि राकेश प्रतिष्ठान गोठिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की टॉससाठी तुम्ही रिपोर्टिंग करा. शेवटच्या ओव्हर संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे, टायमिंग बेमिसाल आहे. नाव आहे चंदन तलवार. या चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय धमाका चेंडू सीमारेच्या पार षटकार. व्हाट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर चंदन तलवार. 9 बॉलमध्ये 26 धावांची एक झुंजावत खेळी करताना दिसतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आपल्या टीमसाठी योगदान देत असताना मागच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग केली. मॅच बॉल आलाय, त्यामुळेच मॅच बॉल घेतला जाईल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 56. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्याखाली क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. जितेश पाटीलच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि चंदन तलवारच्या विकेटचं पतन फलंदाज बाद. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू व्हेरी मच. 56 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक अखेरचं चंदन तलवारची झुंजावत खेळी संपली. आपल्या टीमसाठी योगदान देऊन तो परतलाय. आता नवीन बॅटर कुशल मडवी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुशल 11 सारसोळे हे नाव नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक बलवान संघ म्हणून गणला जातोय. याच कुशल मडवीच्या नावावर कुशल 11 सारसोळे हे नाव आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्किड झालाय. स्वतःला बॅलन्स करून मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणित जोशीची पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. धावा करावा लागतील. एखादा मोठा फटका 65 पर्यंत मजल मारावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर कट, लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. दीपक वैतीच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. अखूट टप्प्याच्या बॉलवर प्रहार केलाय. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहू शकाल. बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक.
सीमारेषे पलीकडे दीपक वैतीच्या बॅटमधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. इथे चांगली लाईन ऑफ स्टंपवर मारा ठेवलाय. मागचा बॉल काहीसा कूड होता. इथे चांगली लाईन आणि चांगलं कमबॅक केलाय. वापसी केली आहे गोलंदाज प्रणित जोशीने. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 63 धावा. एखादा षटकार आला तर 70 गाठेल. इथे मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल आणि 2 धावानं इथे षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 65 या आकड्यावर. 66 धावांचं टार्गेट उभं केलंय. चला बघूया कशा पद्धतीने या 66 धावांचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जाईल हे सांगण्यासाठी ऐकूया याच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अभ्यासू समालोचक आणि आमचे परम मित्र उमेश म्हात्रे सर येथील मायक्रोफोनवर. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. हे जग सोडून गेलेलं आहे आणि त्यांच्या भरपूर आठवणींना या ठिकाणी उजाला देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. मंगल स्मृती चषक 2024. आमचे मित्र रबी मेहेर म्हणजे लारा यांचा अगदी निकटवर्तीय असा सहकारी मित्र आज आपल्यात नाही आहेत आणि त्याच्या आठवणींना इथे उजाला देण्यासाठी सातत्यानं हे 3रं वर्ष आहे या स्पर्धेचं. 2 वर्ष या स्पर्धेचं आयोजन अगदी यशस्वीरित्या पार पाडलं. आज तुम्ही पाहता या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा सामना तुम्ही पाहताय. यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. मंगल स्मृती सारसुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरवणे 11 या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. पहिला डाव इथे संपलाय आणि 65 धावा काढत असताना 66 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या या पहिल्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या म्हणून ही धावसंख्या मानली जाते. कारण मगाशी 40 झाल्या 50 झाल्या परंतु या मॅचमध्ये अगदी चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी 41 रनची भागीदारी केली होती चंदन तलवार आणि त्यांच्यासोबत विराज तांडेल. आणि तिथून चांगली सुरुवात करत असताना एक चांगला फायटिंग स्कोअर येथे सेट झालाय. 66 धावांचं लक्ष आहे म्हणजे 16.5 दशांशाचा सरासरीने धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे. आपल्या स्क्रीनवरती पहा. चंदन तलवारनं 10 बॉलमध्ये 26 बनवल्या. विराज तांडेलनं 7 बॉलमध्ये 18 बनवल्या. हर्षद मडवीनं खाता खोलला नाही, 0वरती बाद झाला. आणि दीपक वैतीनं 5 बॉलमध्ये अगदी ताबडतोब बॅटिंग करत असताना 16 रन बनवल्या. आणि बॉलिंग अनालिसिस पाहता तर जिन्मय जोशीनं जे पहिलं
षटक टाकलं त्याच्या खात्यातलं आणि 2 विकेट्स घेत असताना 13 धाबा खर्च केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही गोलंदाज या मॅचमध्ये असरदार ठरला नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महबूब खान आणि विराज आणि पहिलं षटक टाकण्यासाठी मागच्या मॅचचा एक चांगला फिरकीपट्टू हर्षद मडवी. हर्षल मडवी ऑन मार्क आणि पंच महेंद्र पाटील यांचा इशारा येतोय. स्टार्ट टू द गेम. पहिलाच बॉल, गती चांगली होती, फ्लाईट होती, पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि ते बेट करून चालला सर विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 8 रन देत असताना एक विकेट त्यांना प्राप्त केली होती पहिल्या मॅचमध्ये. ओहो, इथे पहा सुपला करण्याचा प्रयत्न, परंतु इथे टायमिंग जुळलं नाही आहे. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. पुन्हा एकदा बीट करतोय हर्षल मडबी आणि या सिंगलनं इथे अवांतर स्वरूपानं संघाचा श्री गणेश झालेला आहे. लक्ष मोठं आहे 66 रनचं. ओहो वाह, काय गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर अगदी चेंडून वळण घेतलं बाहेरच्या दिशेने आणि बीट करून चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगली फिरकीपट्टू गोलंदाज म्हणून याची गणना केली जाते. यावेळेस पा पुढे टाकलाय, थोडासा टप्पा चुकला, ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला डीपमध्ये चांगली फिल्डिंग होते. विराज टांडेल होते तिथे, त्यामुळे फक्त सिंगल मिळेल फलंदाज विराजला आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 2, 66 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. अकुट टप्प्याचा बॉल, हुक केला बॉलला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून, परंतु डीप मधून जो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्यांना बॅकअप दिलाय. चांगली पैकी इना होता तिथे. तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत महबूबच्या बॅटमधून आणि या 3 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती आत्तापर्यंत 5 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 म्हणजे 16च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. हाकूट टप्प्याचा बॉल, खीच के मारा, काय फटका खेळलाय. बॅकफुटला जात असताना वेल ट्रान्सफर केला आणि काय हँड आय कॉर्डिनेशन या फलंदाजाचं उडवलाय. इथे विराजनं बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. खेळ संपलाय. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. म्हणजे आता आपलं समीकरण आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 3 षटकं बाकी आहेत, म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 55 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 18 बॉल 55 रन, 11 रन स्कोअर कार्डवरती. म्हणजे आता मी म्हणेन शिरवणे टीम या संघाला मात्र आता आपली जी गाडी आहे ती आता 4थ्या गिअरमध्ये चालवायची आहे. गिअर शिफ्ट करावा लागेल, कारण 18 बॉल 55 हे टार्गेट आता सेट झालंय समोर. आणि या दोन्ही फलंदाजाकडे ॲबिलिटी आहे. जर महबूबची बॅट आत्ता बोलली तर हे लक्ष छोटं होऊ शकतं, परंतु त्याच्या विरोधामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आता चंदन तलवार. पहिला बॉल पुलर येत आहे, ते झेल घेण्याचे प्रयत्न, परंतु गणेश मडबीनं प्रयत्न केला होता अडवण्याचा, परंतु बॉल पुढे पडला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाबा. इथे फलंदाज महबूब खानच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 15. महबूब खान 4 बॉलमध्ये 7 या आकड्यावरती खेळतोय. त्यानंतर विराज चव्हाण 3 बॉलमध्ये 7 रन त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या टोटल स्कोर झाला 15. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला हुक करायचा होता, परंतु बॅट ऑन बॉलचा संपर्कच नाहीये. थोडासा पहिल्या बॉलच्या तुलनेने तो हा बॉल थोडासा मागे खेचला बॅक ऑफ लेन चंदन तलवारनं, त्यामुळे यशस्वी ठरला या बॉलमध्ये चंदन तलवार. बीट करून चालला सर विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. यावेळेस भाग गती कमी केली होती, फुटल्यानंतर जास्त बाहेर गेला, त्यामुळे पंच सिग्नल करतायत. महेंद्र पाटील व्हाईट बॉलचा इशारा. आज महेंद्र पाटील ना पंचांची खूप चांगली भूमिका अदा केलेली आहे.
सकाळपासून तुम्ही पाहताय दत्ता मेहेर त्यांच्या समोर होते, त्याचबरोबर राजेश भोईर जे धारावीचे होते त्यांनी सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली. हे सर्व मित्र अखेर रवी मेहेरचे म्हणजे लाराचे यांचा मित्र परिवार आज या स्पर्धेला सहकार्य करत आहेत. सकाळपासून त्यांची उपस्थिती प्राधान्य झालेली आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे सिंगल आले आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 17. विकेट आली नाही आहे परंतु धावा सुद्धा पाहिजे तशा झाल्या नाही आहेत. ओहो, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न स्टॉप केलाय, गती कमी केली बॉलची. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चंदन तलवारनं प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा परंतु तिथे असफल ठरला. सिंगल नंतर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे फलंदाज विराजनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 19 धावा. आता 14 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. गोठवली आणि गर्जन 11 कोपरगिरने यावेळेस फुल टॉस बॉल ऑन इथे केलाय. पाहिजे तसा टायमिंग झालं नाही आहे. विराजच्या बॅटमधून डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे विराज टांडेल. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होते आता 20 ऑन बोर्ड. अजूनही 13 बॉल आणि 46 धावा हे समीकरण. चांगली गोलंदाजी, सातत्यानं खोलवर टप्प्याचे बॉल डिगआउट केला बॉलला. इथे थोडीशी पंपल्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आखो मे इशारा केलाय. तिथे थोडीशी चूक झाली विराज टांडेलकडून, तिशी दुसरी धाव सुद्धा चोरली या दोन्ही बॅटरनं आणि अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. तोपर्यंत ऐकूया डीजेकडून एक चांगला संकेत. बेचाळीस धाबांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता 22 धाबांची आवश्यकता आहे. सुरुवातीपासून 16.5 ची धावगती होते, आता धावगती वाढलेली आहे. आता अटॅकिंग क्रिकेट करावा लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल कारण आता लक्ष कठीण होत चाललंय. 22 धाबा स्कोर कार्डवरती आहेत आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आता गुफरान आलाय. चांगला आउटस्विंगर. पहिला बॉल ऑफ ड्राय केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे हिना, माफ करा हिना नाही आहे तिथे, वैभव आहे. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट. आता सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे तर मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे या मॅचमध्ये. शिरवणे 11 शिरवणे या टीमला या मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या व्यासपीठावरती काही लेजंड खेळाडू आहेत. आमचे काका तानाजी भोईर या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आमचे सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील, मिलिंद पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओहो, फटका तुम्ही पाहू शकाल. व्हाट अ शॉट. अत्याधुनिक फटका क्रिकेटचा आणि ते मेहबूब खाननं उडवलाय लॉंग ऑफच्या भरून. बॉल सीमारेषा पार. षटकार पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाता. हा फटका कसा केलाय. फटका खेळत असताना डावा पाय बाजूला सारून हा फटका केलाय. असे फटके खेळणं क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे मित्रांनो, कठीण असतं. फुटवर्कचा चांगला वापर, क्रीजचा चांगला वापर केलाय आणि उडवलाय लॉंग ऑफच्या भरून बॉल सीमारेषा पार. या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. हाकू टप्प्याचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग ऑनचा. तिथे झेल पकडला जातोय. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. चंदन तलवारनं पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ म्हणजे महबूब खान आउट.
गोठोली टीमचा कॅप्टन आणि गर्जन 11 कोपरकिरणे टीम, शेवटचा कॉल आम्ही पुकारतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन, गर्जना टीमचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. तर निलेश पाटील आपला कॅप्टन पाठवा. गर्जन 11 कोपरकिरणे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे ऑलरेडी. आता नवीन फलंदाज इथे अमर बारंगे. त्यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग गुफरान खानची. इथे धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. म्हणजे आता समीकरण आपल्या स्क्रीनवरती 7 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. इथून आता लक्ष कठीण होत चाललेलं आहे. असंच म्हणावं लागेल. हा सुद्धा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 टप्प्याने बॉल उचलणार, फेकी करणार, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत अमर वारंगीला. आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31. आता 6 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या दरम्यान इथे टॉस होईल. थांबा हर्षद. राकेश प्रतिष्ठान गोठोली आणि त्याच्या समेत मात्र गर्जन 11 कोपरकिरणे या टीमच्या दरम्यान टॉस होतोय. हेड इज अ कॉल. हर्षदनं कॉल केला आणि टेल आलेला आहे. अभिनंदन गर्जन 11. टॉस तुम्ही जिंकलाय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची पहिली अंगामातली पहिली स्पर्धा तुम्ही खेळत असताना टॉस जिंकला. निर्णय काय असेल या मॅचमध्ये? फिल्डिंग करण्याचा. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 50च्या आतमध्ये. आणि काय सांगशील या ओव्हरऑल स्पर्धेमध्ये? मंगल स्मृती चषक तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचं आयोजनाबद्दल काय सांगाल? ही स्पर्धा कशी वाटते? कारण पहिल्यांदाच तुम्ही रबर बॉल या हंगामातली खेळता का? हो, पहिलीच. आणि नियोजन पण खूप सुंदर आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. चला, विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे टॉस झालेला आहे मित्रांनो नेक्स्ट मॅचचा. आणि टॉस झाल्यानंतर मात्र गर्जना 11 कोपरकिरणे टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. चला, आता समीकरण कठीण होत चाललेलं आहे कारण हा सामना आता भरपूर दूर चाललाय. शिरवणी 11 शिरवणी टीमकडून आता 4 बॉल 33 धावांची आवश्यकता. विराज तांडेल 4थ्या ओव्हरमध्ये. फटका चांगला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका विराजच्या बॅटमधून येतोय. डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, चौकार. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते परंतु आता भरपूर दूर झालाय. हे फटके आता मारल्यानंतर पराभवाचं जे अंतर आहे ते कमी होईल. बाकी हा सामना जिंकणं कठीण आहे शिरवणी 11 शिरवणी टीमसाठी. कारण 3 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडल्यानंतर सिंगल कंप्लीट झाली विराजच्या बॅटमधून. म्हणजे आता 2 बॉल 28 करायचे आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हर्षल मढवीनं अप्रतिम झेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि इथे फलंदाज अमर वारंगी बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. 1 बॉल 28 करायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित चाललाय. सासष्ट रनचा दबाव होतो, प्रेशर होतं आणि या दबावाला बली पडला मी म्हणेन शिरवणी 11 शिरवणी टीम. मोठे टार्गेटला बली पडलाय. येस, संपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावाच लागेल कारण शेवटचा बॉल आहे. आणि आता 1 बॉल 27 करायचे आहेत. रन झाले स्कोअरबोर्डवरती 39. या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून, कृष्णा म्हात्रेच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 26 धावानं. हा सामना जिंकलाय. मंगल स्मृती सारसोले टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन ना शिरवणी 11 शिरवणी टीम. पुढच्या हंगामामध्ये पुढच्या स्पर्धेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद.